नवी मुंबईमध्ये वाशी येथे सोमेश्वर शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनी 3 दिवसांसाठी केले होते। तर पहिल्या दिवशी हल्दी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचसोबत यावेळी माजी खासदार संजीव नाईक हेही उपस्थित होते। या कार्यक्रमाला मराठी कलाकार मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्याचसोबत महाशिवरात्री निमित्त नवी मुंबईतील सर्व भाविकांना भेटण्याचा योग आला। हे पाहून खूप आनंद झाला। तर प्रकाश मोरे यांनी या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन केलं असल्याचं मराठी कलाकार मकरंद अनासपुरे यांनी म्हटलेलं आहे। इथल्या सर्व नागरिकांना भाविकांना भेटण्याचा योग आला आणि ते महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आला। हा एक खूप चांगला योग आहे असं मी मानतो। आणि मोरे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम आयोजन केलेलं आहे। अतिथ्यशील आहेत ते, ज्यांच्यामुळे मी आलो ते आमचे वसंत वराडी जवळचे मित्र आहेत। त्यांच्या आग्रहामुळे ह्या कार्यक्रमाला येता आलं आणि मोरे साहेबांच्या त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा आणि सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा। तर गेल्या अनेक वर्षांपासून महाशिवरात्री निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असून नवी मुंबईतील अनेक शिवभक्त या मंदिराला भेट देत आहेत। त्यामुळे मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व भक्तांचे आभार प्रकाश मोरे यांनी व्यक्त केलेले आहे। इच्छापूर्ती जागृत सोमेश्वर शिव मंदिर महात्मा गांधी कॉम्प्लेक्स सेक्टर 14च्या वतीने गेले कित्येक वर्ष आपण महाशिवरात्री उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करतोय। हा उत्सव 3 दिवस आपण साजरा करतो। काल आपल्याजवळ भारूड सम्राट गायकवाड महाराज होते आणि आज मकरंद अनासपुरे होते। उद्या सकाळी 5 वाजल्यापासून दर्शन सोहळा, शिवरुद्राभिषेक यज्ञ, दिवसभर आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी महाप्रसाद असं प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यातील नवी मुंबईतील सर्व जनता त्या शिवभक्त त्या मंदिराला भेट देत आहेत, आशीर्वाद घेत आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत। त्यामुळे मंदिर ट्रस्टच्या वतीने सगळ्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण उद्याही सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण ह्या शिवशंभूचा आशीर्वाद घ्यावा। त्यासोबत यंदा अत्यंत उत्साहात महाशिवरात्रीचा कार्यक्रम पार पडला असल्याचं शिल्पा मोरे यांनी म्हटलेलं आहे। प्रथमतः सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सालबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्याचा मंदिर ट्रस्टने प्रयत्न केलेला आहे। काल हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला। काल त्या गोविंद महाराज गायकवाड यांचं काल भारूड झालं। भारूड म्हणजे एक प्रकारचं असं गीत की जे समाजाच्या काही विचित्र प्रथा त्या गाण्यातून व्यक्त करून लोकांचं मन डायव्हर्ट करायचं किंवा त्यांची विचारसरणी एका मुख्य प्रवाहाकडे आणायचं। हा आपला जुना भारूडाचा पद्धत होती। ती नव्या मुंबईसाठी आपण पहिल्यांदाच इथे केली आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम होता महिलांसाठी। आणि आज होतं जे आपले सिने अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांचं व्याख्यान ठेवलं होतं। त्यांचं अनुभवाचे बोल असं एक मार्गदर्शन ठेवलं होतं की हे जी मोठी लोकं असतात किंवा ज्यांनी आपल्यासाठी काही आदर्श ठेवले असतात त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना असतो आणि त्या खजिन्यातून आपल्या नवीन पिढीला काहीतरी आदर्श मिळावा, एक योग्य मार्ग मिळावा, आयुष्याकडे बघण्याची एक वेगळी दिशा भेटावी, ह्या उद्देशातून ट्रस्टीने हा कार्यक्रमाचे नियोजन केले होते। आणि उद्या सकाळी महत्त्वाचा महाशिवरात्रीचा दिवस 2025 सालचा महाशिवरात्रीचा मोठा उत्सव उद्या सकाळी 5 वाजता ठीक ह्या मंदिरात चालू होईल। मंदिरात अभिषेक चालू होईल, नंतर 8 वाजता महारुद्र यज्ञ चालू होईल, तो 1:30 वाजता पूर्ण आहुती होईल। त्यानंतर पूर्ण आहुतीनंतर जप जाप असे पूर्ण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असणार। 6 नंतर महाप्रसाद चालू असेल। पूर्ण रात्र जे शेवटचं भाविक येईपर्यंत महाप्रसाद चालू असेल आणि रात्री पुन्हा महारुद्र अभिषेक हा मंदिरावर चालू असेल। अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष मंदिर ट्रस्ट ही सेवा देत आहे आणि भक्तजन पण सगळे इथे एक मोठ्या श्रद्धेने भावनेने भेट देतात, येतात। आम्हालाही आनंद वाटतो। दरवर्षी नवीन नवीन एक विचार ऐकायला मिळतो आणि भगवंत सगळ्यांना ही शक्ती देवो आणि एकत्र राहू दे।